अनंत गीतेजी, सगळ्यात आधी आपलं अभिनंदन। आपल्याला लोकसभेसाठी पक्षाने अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केली आहे। आत्ताच्या आधीवरती आपली प्रतिक्रिया। मी धन्यवाद देतो आपल्याला, आपण माझं अभिनंदन केल्याबद्दल। विजयी उमेदवाराचं आपण अभिनंदन केलेलं आहे। माझी उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आहे आणि मी इंडिया आघाडीचा उमेदवार आहे। आणि यावेळेला इंडिया आघाडी ही एकत्रपणे या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि ही निवडणूक लढणार आहे। अतिशय उत्तम मनोमिलन इंडिया आघाडीचं झालेलं आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये निश्चित माझा विजय होईल असा माझा विश्वास आहे। आपली थेट लढत आहे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या सोबतची। काय स्ट्रॅटेजी आहे किंवा कशा पद्धतीने ही निवडणूक लढवण्याचा विचार आहे? ही निवडणूक जनताच लढवणार आहे, रायगडचा मतदार लढवणार आहे। रायगडच्या मतदाराने निर्णय घेतलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये तटकरेंचा पराभव करण्याचा निर्धार रायगडच्या जनतेनेच व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे हा निर्धार रायगडची जनता या निवडणुकीमध्ये मतदाराच्या रूपामध्ये निश्चितपणाने सिद्ध करेल। एक सांगलीच्या जागेबद्दल विचारायचं होतं की सांगलीच्या जागेवरनं बरेच मतभेद समोर आले, चर्चा झाली। उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांचं नाव आता जाहीर केलंय, पण काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी असल्याचं कळतंय। काय स्टेटस आहे सांगलीच्या जागेचा? या विषयावरती मला काही त्याची तपशील नाहीये माझ्याकडे आणि ती बोलणं पण उचित होणार नाहीये। पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलाय। इंडिया आघाडीमध्ये पक्षप्रमुखांचं स्थान अतिशय उत्तम स्थान आहे किंवा महाराष्ट्रात किंबहुना अग्रस्थान आहे। त्याच्यामुळे हा वाद वाढणार नाही, हा वाद संपेल असा माझा विश्वास आहे। अच्छा, 17 नावं या यादीमध्ये आता घोषित झाली आहेत। आणखी किती जागा ठाकरे गट लढवणार आहे? म्हणजे अजूनपर्यंत काही तुमचं आघाडीचं ऑफिशियल जागा वाटप समोर नाही आलंय, पण आणखी किती जागा? एकूण 22 जागांचा प्रयत्न सुरू आहे। 22 जागा, त्याच्यामध्ये काही मित्रपक्ष पण आहेत, परंतु जो काही अंतिम निर्णय आहे तो उद्धव साहेबच घेतील। अच्छा, मी या जागा किंवा हे मतदारसंघ वगळता म्हणजे उरलेल्या ज्या जागा आहेत त्यातले कोणते मतदारसंघ मिळण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे? नाही, असं काही तसं नाहीये, कारण या बाबतीत चर्चा करणे योग्य होणार नाहीये। कारण या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी जिंकणं हे सूत्र इंडिया आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांनी स्वीकारले। त्याच्यामुळे उद्धव साहेब निश्चितपणे योग्य निर्णय घेतील। अनंत गीतेजी, आभार आपले, धन्यवाद। आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। त्यामुळे 22 जागांसाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे आणि या 22 जागांपैकी काही जागा या मित्रपक्षाला सुद्धा मिळू शकतात। मग तो मित्रपक्ष वंचित आहे का आणखी कुणी हे सुद्धा पाहावं लागेल। 17 जागांवरचे उमेदवार आता सध्या तुर्तास ठाकरे गटाने जाहीर केलेले आहेत, ज्यामध्ये बुलढाण्यामधनं प्राध्यापक नरेंद्र खेडेकर। बुलढाण्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे सभा घेण्यासाठी गेले होते तेव्हाच खूप जोरदार चर्चा होती। ही यादी खरं तर अपेक्षेप्रमाणे, चर्चेप्रमाणे एक सांगलीची आणि ईशान्य मुंबईची जागा सोडली तर, कारण या दोनही जागांमध्ये महाविकास आघाडीमध्येच काहीसे मतभेद दिसले होते किंवा विविध पक्षांचा आग्रह होता या 2 जागा आपल्याकडेच असाव्यात यासाठी। पश्चिम महाराष्ट्रातली समीकरणं अशी आहेत की कोल्हापूरची आपली हक्काची जागा ही शिवसेनेनं काँग्रेससाठी सोडली। काँग्रेसच्या चिन्हावरती शाहू महाराज छत्रपती तिथे निवडणूक लढवतात। ही जागा शिवसेनेकडे होती, ठाकरे गटाकडे। ती जागा सोडल्यामुळे सांगलीचा आग्रह ठाकरे गटानं लावून धरलेला होता। मिरजमधल्या सभेत चंद्रहार पाटील यांची